भाजप आमदार नितेश राणेंची पोलिसांबाबत धमकीची भाषा आता समोर आली। जास्त मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पाठवू जिथे बायकोलाही फोन लागणार नाही, असं वक्तव्य नितेश राणेंनी केलंय। तर सांगलीत लव जिहादच्या मुद्द्यावर बोलताना नितेश राणेंची पोलिसांना धमकी ही पाहायला मिळते। बातमी आपण पाहतोय, नितेश राणे यांची पोलिसांसंदर्भात बोलताना धमकीची भाषा ही समोर आलेली आहे। मस्ती कराल तर जिथे पाठवू तिथून बायकोलाही फोन लागणार नाही, अशा प्रकारची भाषा नितेश राणेंनी वापरलेली आहे। खरं तर सांगलीत लव जिहादच्या मुद्द्यावर बोलताना नितेश राणेंनी हे वक्तव्य केलंय आणि त्यामुळे आता नितेश राणेंनी पोलिसांबाबत बोलताना धमकीची भाषा वापरली आहे। सांगलीमध्ये ते बोलत होते, लव जिहादच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। अशा जिल्ह्यात पाठवू जिथून बायकोलाही फोन लागणार नाही, अशा प्रकारचं धमकीचं वक्तव्य हे नितेश राणेंनी पोलिसांबाबत केलेलं आहे। अधिकाऱ्यांना सांगितलं सरकार हिंदुत्वाने आहे, गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहे। तुम्हाला अगर त्या पोस्टिंगवर अगर माझ्या येत नसेल ना तर अशी काही मस्ती करा, मग तुम्हाला अशा जिल्ह्यामध्ये घेऊन जाऊ ना ते बायकोला फोन पण लागणार नाही। कारण आमच्या हिंदूंवर कोणी वाकडे नजरेने पाहायचं नाही, लक्षात ठेवा। कुठलाही माझ्या भगिनीचा केस अगर पुढच्या वेळी अगर पोलीस स्टेशन मध्ये आलं आणि ती पहिल्या अर्ध्या तासामध्ये अगर ती केस दाखल झाली नाही ना तर 3 तासात तिथे काय तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये येऊन धिंगाणा घालेल, हे लक्षात ठेवा। तर आमचे सांगलीचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। स्वप्नील, आपण बातमी पाहिली, नितेश राणे नेमके काय म्हटले ते सुद्धा आपण ऐकलेलं आहे। काय नेमकं कोणत्या कार्यक्रमात बोलत होते, कोणत्या अनुषंगाने त्यांनी हे वक्तव्य केलं? नक्कीच विक्रांत, सांगली पोलीसमध्ये या जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या जन आक्रोशमध्ये आमदार अमर साबळे आणि आमदार नितेश राणे हे उपस्थित होते। या दोघांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवशक्ती भीमशक्ती जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता आणि या मोर्चाला संबोधित करत असताना नितेश राणे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। लव जिहादवरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी तर सांगलीमधून पोलिसांना दम भरल्याचं देखील आपल्याला पाहावयास मिळते। भारत सरकार हिंदूंचे आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यामुळे मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात घेऊन जाऊ की तुमच्या बायकांना देखील फोन लावता येणार नाही, अशा भाषेत नितेश राणे यांनी पोलिसांना दम भरलाय। तसेच लव जिहाद बाबत तक्रार देण्यात येणाऱ्या मुलींची तक्रार अर्ध्या तासात घेतली पाहिजे, अन्यथा पुढच्या 3 तासात संबंधित पोलीस ठाण्यात दाखल होऊन गोंधळ घालू, असा इशारा देखील नितेश राणे यांनी दिलेला आहे। जर पाहिलं तर पलूसमध्ये हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता आणि यावेळी असं वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी केलं। स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पलूसमध्ये निघालेल्या जन आक्रोश मोर्चानंतर बोलत असताना नितेश राणेंनी हे वक्तव्य केलंय। पोलिसांबाबत बोलताना अशा जिल्ह्यात पाठवू जिथून बायकोलाही फोन लागणार नाही, असा धमकी वजा इशारा जो आहे तो नितेश राणेंनी दिलाय। अधिकाऱ्यांना सांगितलं सरकार हिंदुत्वाने आहे, गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहे। तुम्हाला अगर त्या पोस्टिंगवर अगर माझ्या येत नसेल ना तर अशी काही मस्ती करा, मग तुम्हाला अशा जिल्ह्यामध्ये घेऊन जाऊ ना ते बायकोला फोन पण लागणार नाही। कारण आमच्या हिंदूंवर कोणी वाकडे नजरेने पाहायचं नाही, लक्षात ठेवा। कुठलाही माझ्या भगिनीचा केस अगर पुढच्या वेळी अगर पोलीस स्टेशन मध्ये आलं आणि ती पहिल्या अर्ध्या तासामध्ये अगर ती केस दाखल झाली नाही ना तर 3 तासात तिथे काय तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये येऊन धिंगाणा घालेल, हे लक्षात ठेवा। या संदर्भात बोलण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आपल्यासोबत जोडल्या गेल्यात। किशोरीताई, खरं तर हे वक्तव्य आपण सुद्धा ऐकलं असेल। आता त्यांनी असं म्हटलंय की जास्त मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पाठवू जिथून बायकोलाही फोन लागणार नाही। म्हणजे नितेश राणेंनी हे पोलिसांसंदर्भात केलेलं काही पहिलं वक्तव्य नाही। आपली प्रतिक्रिया काय, पक्षाची भूमिका काय? मी पहिला ह्या वाक्याचा पूर्ण निषेध करते, निषेध। कारण या सत्तेत असलेल्या लोकांना जर इतका माज येत असेल आणि पोलिसांवर असे वक्तव्य करत असतील, कारण आम्ही तर सत्तेत असो नसो आम्ही नेहमीच म्हणत आलोय की आमच्या महाराष्ट्र पोलीस किंवा आमच्या मुंबईच्या पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे। अतिशय प्रामाणिकपणे काम करणारे पोलीस आहेत, पण त्यांचा वापर राजकीय होतो आणि आता तर खुल्या म्हणजे इतर पक्षांना तर देतातच आहेत धमक्या, आता खुल्या पोलिसांना धमक्या, म्हणजे कायचं राज्य आहे का? आणि हे
माननीय देवेंद्र फडणवीस जे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत त्यांना हे चालतंय का आणि ते चालवून घेणार आहेत का? म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेनी एक कोण सांगणार तुम्हाला 1,500 रुपये देतोय ते परत काढून घेऊ आम्हाला मतं नाही दिली तर, एक कोण सांगणार आम्ही तुम्हाला घरात घुसून मारू, हा एक कोण सांगणार की पोलिसांना बायकोशी पण बोलता येणार नाही, अशा पद्धतीने तुमचे हाल करू. एकतर पोलिसांनी पण स्वतःचा स्वाभिमान आता थोडा जागा ठेवावा असं मला तुमच्या माध्यमातून वाटतं. जरी राजकारणी असले तरी तुमची कडी मेहनत करून तुम्ही पोलीस बनलेले असता. असे कोणाच्या ऐऱ्या गैऱ्या नट्टू खैऱ्यांमुळे तुम्ही पोलीस ऑफिसर झालेले नसता. तुमच्या स्वतःची एक ती ताकद असते, ती आता ताकद तुम्हाला या राज्यात जनतेसाठी दाखवावी लागेल. अगदी खरं आहे किशोरीताई, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. बातमी आपण पाहतोय सांगलीमध्ये बोलत असताना नितेश राणेंनी हे वक्तव्य केलेलं आहे. मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पाठवू जिथून बायकोलाही फोन लागणार नाही, पोलिसांसंदर्भातलं हे वक्तव्य आहे. पोलिसांना धमकीवजा इशारा हा नितेश राणेंकडून देण्यात आला. बातमी आपण पाहतोय सांगलीमधून नितेश राणे यांच्या वक्तव्यासंदर्भातली ही बातमी. भाजपा आमदार नितेश राणेंची पोलिसांबाबत धमकीची भाषाही समोर आली आहे. जास्त मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पाठवू जिथे बायकोलाही फोन लागणार नाही, असं नितेश राणे म्हणाले.